लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पाटणबोरी येथील सर्पमित्र धवन तुळमवार यांनी सापाला दिले जीवदान। वारा येथे सचिन डवरे यांच्या बैलाच्या गोठ्यामध्ये 8 फूट लांबीचा धामण साप पकडला सर्पमित्रांनी। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा येथे सचिन डवरे यांनी बैलाच्या गोठ्यामध्ये बैलाचा चारा म्हणजे कडबा कुटार व्यवस्थित आहे का नाही ते बघण्यासाठी सचिन बैलाच्या गोठ्यात गेला असता त्यांना साप दिसला व सचिन डवरे यांनी शेजाऱ्यांना आणि मित्रांना बैलाच्या गोठ्यामध्ये साप असल्याची माहिती दिली आणि लगेच सचिन डवरे यांनी पाटणबोरी येथील सर्पमित्र धवन तुळमवार यांना फोन करून बैलाच्या गोठ्यामध्ये साप असल्याची माहिती दिली व सर्पमित्र धवन ताबडतोब वारा येथे घटनास्थळावर पोहोचले। सर्पमित्र यांनी सचिनला विचारले साप कुठे आहे, तर सचिन यांनी सांगितले की कडबा टाकून आहे, त्यामध्येच गुंडाळी घालून साप आहे असे सांगितले आणि सर्पमित्र धवन यांनी साप बघण्यास सुरुवात केली व अथक प्रयत्नानंतर सर्पमित्र धवन यांना साप पकडण्यास यश मिळाले आणि सर्पमित्र धवन यांनी गावकऱ्यांना सांगितले सापाला कोणी मारू नका, साप दिसल्यास मला तात्काळ फोनद्वारे कळवावे, मी लगेच घटनास्थळावर पोहोचेन आणि सापाला पकडेन अशी माहिती सर्पमित्र धवन तुळमवार यांनी गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना दिले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।